4 दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे। पूर्णा तालुक्यातील निमला या महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 180 मिलीमीटर पाऊस झाला आहे। अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर पंचनाम्याच्या सूचना देखील यावेळेला दिल्या असल्या तरी शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सतत जोरदार पाऊस होत आहे। पावसानं आता कुठेतरी खरं तर उघडीप घेतलेली आहे। मात्र झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मोठा फटका एकूणच खरीप पिकांना बसल्याचा आपण पाहतोय। किती परिसरामध्ये नुकसानीचा अंदाज काय सांगाल, किती नुकसान झालं? लिमला महसूल मंडळात सकल भागात आजही पाणी आहे। तिसऱ्या दिवशी बी सोयाबीन मध्ये पाणी आहे आणि त्या कापूस सोयाबीन मध्ये देखील पाणी आहे। सकल भागात पाणी साचल्यामुळे याचा फटका बसणार आहे पिकांना। आणि शासनानं पीक विम्याचे काही स्टिगर कॅन्सल केल्यामुळे त्या विम्याचा बी लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही। पंचनामे नाही, पाहणी दौरे, राजकीय लोक बी यायलेत पाहायला आणि जिल्हा प्रशासनाचे लोकही येऊन गेले, मात्र प्रत्यक्षात पंचनामे आजही झाले नाहीत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, लिमला, परभणी।